नमस्कार. जसं की तरुण पिढी म्हटलं की आजकाल भरपूर प्रमाणात तरुण पिढी किंवा समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना सगळ्यांना बैलगाडी शर्यत याचा भरपूर प्रमाणात छंद निर्माण झालेला आहे आणि कधी काळी हा छंद सगळ्यांसाठी खूप आनंददायी ठरत होता. पण गेले काही दिवस अशा काही घटना आपल्या कानावरती येत आहेत आणि त्याच्यातून खूप वाईट अशी घटना घडलेली आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे रणजितदादा निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे, काकडे यांनी केलेला आहे. तर रणजितदादा यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी त्यांची फॅमिलीसोबत त्यांची एक 9 महिन्याची मुलगी आणि त्यांची पत्नी त्या दोघी होत्या. त्यांच्यासमोर ही घटना घडलेली आहे. तर त्यांचा सर्वात प्रथम त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि त्यांना आज त्यांच्या राहत्या घरी अंत्यसंस्कार त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत. तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. नाही तुम्ही नुसतं खांदा लावा बरोबर. हात द्या पुढे होते का हाय पुढे नाही हो नाही बरोबर जाग्या होईल. जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. तू सोड लाकूड सोड ना लाकूड सोड. पप्पा डिझेल रणजितदादा निंबाळकर यांना आपल्या सर्वांकडून मी मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि त्यांना योग्य तो त्यांची 9 महिन्याची मुलगी आहेत आणि त्यांची जी बायको आहे किंवा त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते.